सामना सामना सुरू होतोय. आमच्या डीजे मास्टरनी सुद्धा एक सुंदर असं गाणं संदीप कदम सरांवरती जे आधारलेलं आहे ते इथे वाजवलं आणि सर्वांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे आज भारतीय संघाचा एक खेळाडू श्री संत याचा वाढदिवस आहे. आपण त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया मैदानाकडे. धन्यवाद. थँक्यू यासिन सर. इथे आपण पाहतो अगदी पहिला चेंडू होता. पहिला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला होता. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एका धावेने या डावाचा प्रारंभ केलाय, श्रीगणेश केलाय. तो फलंदाज संदीप कदम यांनी निश्चितपणे जर आज आपण पाहिलं तर देवाने 50 गोलंदाजी केले. देवाची गोलंदाजी आपण पाहिली दुसऱ्या सामन्यामध्ये, परंतु यावेळी कल्पेचा मिस टाइम स्ट्रोक थेट जातोय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हाती आणि कल्पेश मात्र माघारी परतत असताना आपण पाहतोय. Thank you very much, DJ. Thank you, DJ. ऋतिक कडनं आपण पाहतो अतिशय दमदार मारा पाहायला मिळतोय आणि ऋतिकने इथे आल्या आल्या इथे मात्र आपण पाहतोय खूप मोठे विकेट्स म्हणता येईल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. कल्पेश मोहिते अगदी स्वस्त्यात बाद झालाय आणि खऱ्या अर्थानं डकचा शिकार त्याला पाहायला मिळतोय. येथे खऱ्या अर्थानं या मॅचची भिस्त अवलंबून असणार आहे संदीप कदम वरती. संदीप कदम सरांनी काय बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये, त्या बॅटिंगची पुनरावृत्ती सरांना करावी लागेल आता. येथे मात्र आपण पाहतोय संदीप कदमच्या बॅट मधून निघालेला एक शानदार स्ट्रोक. राजा आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण राजाकडनं पाहायला मिळते सीमारेषे नजीक आणि तितकाच अफलाटून आणि भन्नाट थ्रो पाहायला मिळतोय. राजा नेहमीच क्षेत्ररक्षणामध्ये आपलं सर्वस्व देत असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. राजाकडनं एक शानदार फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात, 3 धावा. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय अर्थात डेड चेंडूचा इशारा आला पंचांकडून. अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील. पाहूया आजच्या हाफ मधना कोणता संघ क्वालिफाय होईल आणि कोणता संघ सेमी मध्ये जाईल. येथे जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी इंदापूर संघाने शानदार कामगिरी करत सेमी मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कोटवळ संघाने तितकीच बहरदार कामगिरी करून सेमी मध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या दिवशी पाहूया कोणता संघ सेमी मध्ये एंटर करतोय. संदीप कदमच्या बॅटमधून निघालेला शानदार स्ट्रोक आपण पाहतोय. येथे मिस फिल्डिंग पाहायला मिळते. जर येथे चेंडू नीटचा अडवला असता तर विकेट सुद्धा मिळाली असती. निश्चितपणे कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. गोलंदाजांनी मात्र पहिल्या षटकामध्ये टिचून मारा केलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना मोठे स्ट्रोक त्याने मारू दिले नाहीयेत. येथे जर आपण विचार केला तर संदीप कदम सरांची बॅट दुसऱ्या मॅच मध्ये अक्षरशः तळपलेली आपण पाहिली, परंतु यावेळी बॅटिंग करणार का त्या पद्धतीने ते पाहणं तितकंच गरजेचं ठरणार. व्हॉलंटियर साठी विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सर्व व्हॉलंटियर्स लोकांना विनंती असणार आहे, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एकंदरीत आपण पाहतोय धाव फलकावर धावा पाहायला मिळतात 4. षटक क्रमांक पहिला पाहायला मिळते. या दरम्यान लाऊड अपील
परंतु पंचांकडून कोणताही डिसिजन पाहायला मिळत नाहीये. फक्त एक धाव मिळते या चेंडूवरती. षटक क्रमांक चालू आहे पहिलं. येथे मात्र आपण पाहतोय पंचांवरती दडपण क्रिएट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना आपण पाहतोय शानदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. देवाने खऱ्या अर्थानं कमालीची गोलंदाजी केली. प्रभावित करणारी थक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते आणि अंपायर डिसिजन विल बी अ फायनल डिसिजन. सो कोणताही आर्ग्युमेंट करता नाहीये पंचांची अशी विनंती येते ऑर्गनायझर कडून. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. पहिल्या षटकाचा थरार आपण अनुभवतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अतिशय अफलातून मारा पाहायला मिळतोय. नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज देवाकडनं. देवाची गोलंदाजी जर आपण पाहिली ना तर अतिशय शानदार आहे. अगदी योग्य टप्प्यावर. त्याचबरोबरीने गोलंदाजीमध्ये असलेला कट, गोलंदाजीमध्ये चेंडू कशा पद्धतीने ब्रेक करायचा, त्याप्रमाणे चेंडूला उचली कधी द्यायची याचं अगदी तंतोतंत नॉलेज त्याच्याकडे आहे आणि तेच आपण पाहतो एक देवाच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत असताना. षटक क्रमांक चालू आहे पहिलं आणि धाव फलकावर धावा पाहायला मिळतात 5 धावा. राईट ऑफ द विकेट. संदीप कदमचा बॅट बंद आलाय. खूप मोठा फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं लागेल. किती लॉंग चेस केलं बघा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाव सेव्ह केली परंतु झाले चुकी. सेल अगदी थ्रो जो आला तो कॅरी करता आला नाहीये यष्टीरक्षकाला आणि त्यानंतर आपण पाहतोय आणखीन एक धाव बहाल केली जाते. बॅटिंग करण्या टीमला ओव्हर झाले कंप्लीट. व्हॉलंटियर्स साठी खुशखबर आहे. जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना आयोजकांकडून उद्या चायनीजची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जे ग्रीन टी शर्ट आहेत कृपया प्लीज जायचंय आपण व्हॉलंटियर्स. पहिल्या षटकात आपण पाहतो अतिशय धमाकेदार गोलंदाजी. फक्त 8 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. गोलंदाजाने खऱ्या अर्थानं करामत केली असं म्हणावं लागेल. संदीप कदम सरांसमोर जर आपण पाहिली तर अतिशय भन्नाट मारा केलाय तो गोलंदाज देवा याने आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कोणताही मोठा स्ट्रोक त्याने मारू दिला नाहीये आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर देवाला हॅट्स ऑफ करावं लागेल. ज्या पद्धतीने देवाने पहिल्या ओव्हरमध्ये मारा केलाय, तिखट मारा पाहायला मिळाला. अक्षयचा हा चेंडू आपण पाहतो अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना परंतु त्याची आउटफील्ड थोडीशी आहे संत आणि त्यामुळे आपण पाहतोय या चेंडूवरती मिळतात केवळ 2 धावा. षटक क्रमांक चालू आहे दुसरं. ही मॅच जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण जो संघ जिंकणार तो संघ क्वालिफाय होणार सेमीमध्ये आणि सेमीमध्ये एंटर करण्यासाठी खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हा चेंडूवरती आपण पाहतोय अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. राजा आहे त्याला चकवलंय चेंडूने. चेंडू गेलाय सीमा रेषे पार. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 14 ऑन द बुट. संदीप सरांकडनं आपण पाहतो अतिशय चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. अगदी एक बाजू लावून धरत ते खेळ करताना पाहायला मिळतात. शानदार बॅटिंगचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय परंतु या दरम्यान मात्र अगदी खराब चेंडू पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाने चूक केले आणि वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. किती धावा आल्यात? वाईटचा तर इशारा पंचांकडून आधीच आला होता आणि धावा किती आल्यात? 2 धावा. वाईट +2 म्हणजे एकंदरीत 3 धावांचा बोनस मिळतोय तो म्हणजे पोलादपूर संघाला. येथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पोलादपूर संघाची धावसंख्या आता मात्र बहरताना पाहायला मिळते. एकंदरीत धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. राईट ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र संदीप कदमच्या बॅट मधनं आलाय धमाकेदार स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल करे डीप मिड विकेटच्या बाहेर. कोणतंही फिल्डिंग प्रोटेक्शन नव्हतं. आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे.
अशा माणसाला थांबवणं फार कठीण असतं. त्याला माहित असतं की आपलं ध्येय काय आहे आणि नक्कीच हे म्हणता येईल संदीप सरांच्या बाबतीत. त्यांना माहित आहे खेळ कसा करायचा. अगदी स्टडी खेळ पाहायला मिळतोय. क्लासिकल अंदाजाने बॅटिंग करताना दिसतात. गॅप सिलेक्शन तुम्ही त्यांचा अगदी गॅप मध्ये चिठू टाकताना दिसतात. ज्यावेळी मोठे स्ट्रोक येत नव्हते त्यावेळी खऱ्या अर्थाने त्याने गॅप शोधल्या आणि ते फटके खेळत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय धाव संख्या रचण्याचे मनोबल मोठे प्रयत्न पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक सेकंड फोर. थँक्यू डीजे. येथे आपण पाहतोय संदीप सरांनी खऱ्या अर्थाने गोलंदाजाची दशा आणि दिशा बदलवून टाकले. अक्षयला आपण पाहिलं मागील मॅच मध्ये अक्षरशः आपल्या गोलंदाजी त्यालावर त्यांनी नाचवलं होतं, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम बॅटिंगचा प्रात्यक्षिक आणि यावेळी आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या बाहेर आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉफ्टेड स्ट्रोक. येस इट इज. अंपायर सांगतात या चेंडूवर मोहर लागले. 6 धावांची येतोय षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. या षटकामध्ये अक्षयने अगदी सपाटून मार खाल्लाय. संदीप सरांच्या मॅच मधनं आपण पाहतोय एका मागोमाग एक येत आहेत मोठमोठे स्ट्रोक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या मोठ्या धावसंख्येने खऱ्या अर्थानं धावसंख्येचे इमले रचताना पाहायला मिळत आहेत पोलादपूर संघाच्या बॅट्समन. पुन्हा एकदा, परंतु यावेळी मिस टाइम झाले. झेल होण्याची शक्यता आहे. येस इट इज. मोठी मछली गाळायला लागली असं म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बिग ब्लो फॉर टीम पोलादपूर. थँक्यू डीजे. 31 धावात हा फलकार पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकानंतर आपण पाहतोय संदीप कदमने केलेली अप्रतिम बॅटिंग. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यात. त्यामुळे या षटकामध्ये धावसंख्येचा आलेख अगदी 3 पटीने उंचावल्याचं चित्र पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संदीप सरांची बॅटिंग केली त्यामुळे ते सुस्थितीत पाहायला मिळतोय तो पोलादपूर संघ. परंतु पोलादपूर संघासाठी धोक्याची घंटा म्हणजे संदीप कदमचा बाद होणं, कारण संदीप कदम बाद होणं कदाचित त्यांना बॅकफुटवर सुद्धा घेऊन जाऊ शकतो, कारण एक अनुभवी फलंदाज होते आणि त्यांच्याकडे खेळण्याची एक वेगळी कुवत, एक वेगळं कॅलिबर, एक वेगळं पोटेन्शियल त्यांच्याकडे होतं. म्हणून ते बाद झाल्यानंतर आपण पाहूया नवीन बॅट्समन आता मैदानात कशा पद्धतीने बॅटिंग करेल. हेमंत आणि सिद्धांत असे 2 नवीन खेळाडू पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण विचार केला तर धावा आल्या तब्बल 31. त्यामुळे निश्चितपणे कुठेतरी एक चांगला स्टार्ट मिळालाय पोलादपूर संघाला असं म्हणावं लागेल. डावाची पायाभरणी अतिशय उत्तमरित्या झाली असं म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थानं फाउंडेशन रचण्याचं काम संदीप कदमने अतिशय अफलातूनपणे केले. पाहूया आता नवीन फलंदाज कशी बॅटिंग करतायत. सिद्धांत आणि सिद्धांताच्या साथीला आपण हेमंत पाहायला मिळतोय, परंतु त्याचबरोबरीने रोहा संघाकडून विघ्नशीलन रोहा संघाकडून ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये चमक दाखवली होती आणि खऱ्या अर्थाने ज्या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये सर्वांना इम्प्रेस केले आणि अप्रतिम गोलंदाजी केले, जणू काही पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी करायची याचे जणू धडे ज्या गोलंदाजीने दिलेत आज तो गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे देवा. पाहूया देवाचे ही षटक खऱ्या अर्थाने दोन्ही संघासाठी क्रुशियल ओव्हर असणार आहे. देवाची गोलंदाजी आपण पाहतोय रोहा संघाचा अतिशय महत्वाचा गोलंदाज आहे देवा. खऱ्या अर्थानं एक बॅकबोन आहे आणि त्याच्या विरुद्ध पाहूया आता पोलादपूर संघाच्या बॅट्समन कशी बॅटिंग करतात. देवाने जर या ओव्हर मध्ये 5 धावा दिल्या तर तुषारजी शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक देवासाठी. ओव्हर नंबर 3 कॉमेंट्री बॉक्स कडनं आपण पाहतोय
देवा आला, परंतु देवाचा पहिला चेंडू अगदी हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, काय फॅन्टॅस्टिक कॅच टिपले, अप्रतिम झल. थँक्यू डीजे. या झेलसाठी राजाला आले तुषार शिंदे यांच्याकडून 200 रुपये. आणि असं वाटलं सुद्धा नव्हतं की ही कॅच पकडली जाईल. एक क्षेत्ररक्षक जज करताना मिज्जत झाला होता, पण त्यानंतर राजा अगदी खूप दूरवरनं धावत आला आणि 1 हँडेड कॅच टिपला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय न भूतो न भविष्यती झेल पाहायला मिळतोय. राजाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गेले कित्येक वर्ष क्षेत्ररक्षणामधला तो हुकमी एक काय, आणि पुन्हा एकदा राजाने मी या तालुक्यातील एक खूप मोठा क्षेत्ररक्षक हे दाखवून दिले. एक फॅन्टॅस्टिक कॅच पाहायला मिळते. हेमंत मात्र बाद झाला अगदी पहिल्या चेंडूवरती. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय देवाची बहरदार गोलंदाजी. देवाच्या माऱ्यापुढे मात्र फलंदाज शरणागती पत्करताना दिसत आहेत. फलंदाजांना निरुत्तर करणारी गोलंदाजी आज देवाने केले, आणि तोच धडका आपण पाहतोय या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु चेंडू आउटसाइड ऑफ द लेग स्टंप पाहायला मिळतोय. आणि त्या कारणास्तव पंचाने सांगितले हा चेंडू आहे वाईड. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 उंचावत असताना 32 धावा थापलकर पाहायला मिळतात. दोन्ही संघांदरम्यान खऱ्या अर्थानं एक चांगलं युद्ध पाहायला मिळते. आज मात्र या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आपण पाहतोय 2 वेगवेगळ्या विभागातील संघ एकमेकांविरुद्ध खेळतात, त्यामुळे एक चांगलं युद्ध सुद्धा पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये आहे, बंटी गेला झेल खाली. आणि येथे मात्र पाहतोय सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट. थँक्यू डीजे. 5 धावा जर या षटकात दिल्या तर तुषार शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 5 धावांच्या आत असं त्यांचं म्हणणं आहे, 6 नाही चालणार फक्त. येथे आपण पाहतोय देवा एका मागून एक धक्के देताना पाहायला मिळतोय. 4 महत्वपूर्ण मोहरे पोलादपूर संघाच्या पॅव्हेलियन मध्ये परतलेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं आता मिडल ऑर्डर वरचं प्रेशर वाढले. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू डीजे. संदीप कदम बाद झाल्यानंतर अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलाय पोलादपूर संघ. त्यानंतर कोणताही खेळाडू खेळपट्टीवर तग धरताना पाहायला मिळत नाहीये, टिकाव धरताना पाहायला मिळत नाहीये. आणि आता खऱ्या अर्थानं देवा आला हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक बॉल आहे. खरं तर आपण पाहिलं 3 चेंडू 3 विकेट जरूर आल्यात, परंतु मध्ये एक वाईट बॉल आला होता, त्यामुळे ती हॅट्रिक झाली नाहीये. परंतु या चेंडूवर जर विकेट आली तर होईल हॅट्रिक. हॅट्रिक बॉल देवाचा. इथे मात्र आपण पाहतोय अगदी नो मॅनलँड एरियात चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, फक्त एकच धाव मिळतात. देवाच्या गोलंदाजीवर धावा करणं खूप अवघड झाल्याचं पाहायला मिळते. अद्यापर्यंत आपण विचार केला तर 4 चेंडू झाल्या 2 धावा. निश्चितपणे तुषार शिंदे यांनी लावलेलं बक्षिसाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय देवा. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा आल्यानंतर अचानकपणे क्रिकेटने रंग बदलला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये राजाचा रंग आणि रंगाचा राव कधी हे सांगू शकत नाही, आणि ते चित्र पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये असलेला पोलादपूर संघ यावेळी मात्र गडगडलेला पाहायला मिळतोय.
येथे मात्र आपण पाहतोय स्ट्रेट ऑफ द विकेट शानदार स्ट्रोक बंटी पाटील आहे. बंटीकडनं तितकंच अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. या चेंडूवर येतात 2 धावा. निश्चितपणे कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. देवाचा चमत्कार देवाचा आविष्कार पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अचूक टप्प्यावरती मारा करून अक्षरशः बेहोश करून टाकले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दमदार बॅटिंग ऑर्डरला त्याने अक्षरशः भगदाड सुद्धा पाडले. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय धाव येते 1. दुसरी धाव येणार की नाही. एका धावेने आपण पाहतोय 36 धावा आणि 5च धावा दिल्यात. 500 धावा 500 पंच तुषार शिंदे यांचा आपण पाहतोय किती जजमेंट आहे. 36 धावा झाल्या 36 सॉरी 36 काय 36 2 ओव्हरला 31 होते आणि या ओव्हरला 5 धावा आल्यात आणि तुषारजी शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आणि ते जवळपास तिसरी मॅच आमच्या इथे बसलेत आणि तिसऱ्या मॅच पासून आम्ही बघतोय जितके अंदाज सांगतात अगदी अंदाज तंतोतंत खरे ठरतात. त्यांचं क्रिकेटवरचे किती मोठा अभ्यास त्यांचा आहे हे यावरून दिसून येते. येथे आपण पाहतोय अगदी ऋतिकची गोलंदाजी देवाची गोलंदाजी बहरदार पाहायला मिळाली. देवाने 2 षटकामध्ये तब्बल 4 खेळाडूंना परतीचा रस्ता दाखवलाय. इतकी भन्नाट आणि बहरदार गोलंदाजी पाहायला मिळते. याच दरम्यान नवीन गोलंदाजीला आलाय अमित. पहिल्या 2 षटकात 31 धावा त्यानंतर केवळ 5 धावा. याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तुम्ही जर म्हणाल तर प्रत्येक षटकाकडे चित्र बदलत असतं. कधी हा संघ वरचढ तर कधी तो संघ वरचढ पाहायला मिळत असतो. परंतु या षटकामध्ये पार्ट वरचढ पाहायला मिळालं रोहा संघाचं. विघ्नेश इलेव्हन रोहा संघाच्या ऋतिकने आज मात्र सर्वांनाच प्रभावित करणारी कामगिरी केली. अमितचा आपण पाहतोय पहिला चेंडूवरती आडवा बॅटने प्रतिकार जरूर केलाय. राजा चेंडूच्या मागे धावतोय आणि खऱ्या अर्थानं राजाचं कौतुक करावं लागेल. राजा जे फिल्डिंग मध्ये कमाल दाखवतोय ना खऱ्या अर्थानं त्याला सॅल्यूट आहे. म्हणजे इतका अप्रतिम फिल्डर आजपर्यंत मी बघितला नाहीये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सिंगल्स रोखायचे असतील कॅच पकडायचे असतील राजा मात्र अक्षरशः जीवाचं रान करताना दिसतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कमालीची फिल्डिंग राजा दाखवत असताना मैदानावरती. 38 धावा आपण फलकार पाहतोय. राईट ऑन द विकेट. या चेंडूवरती स्ट्रोक आला अतिशय चांगला. अक्षय आहे तैनात. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला आपण पाहतोय चेंडू फील्ड झालाय. धाव कंप्लीट होत नाहीये आणि आणखीन एक फलंदाज धाव घेण्याच्या नादात तंबूत परत. 1 मोर विकेट डाऊन. थँक यू डीजे. येथे पोलादपूर संघासाठी आवश्यकता आहे का बॅट्समनने स्टँड देण्याची. परंतु कोणताही खेळाडू खेळपट्टीवर तग धरताना पाहायला मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थानं एका मागोमाग एक पडणारा विकेट पोलादपूर संघाचं टेन्शन वाढवताना पाहायला मिळतात. धाव फलकावर धावा आहेत 39. अमितचा मारा आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात अमितने केवळ 3 धावा. या चेंडूवरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे बंटी झल टिपतोय. आणखीन एक मोहरा तंबूत परत. थँक यू व्हेरी मच डीजे. 7 फलंदाज मैदानातून माघारी परतलेत. विघ्नेश इलेव्हन रोहा संघाच्या गोलंदाजांचा झंझावात आपण पाहतोय. गोलंदाजाने अक्षरशः फलंदाजांना बेहाल करून सोडले. कोणताही खेळाडू खेळपट्टीवर आता
दस्तक धरताना पाहायला मिळत नाहीये. जणू काही फलंदाज बॅटिंग करायला येतोय, एक चेंडू खेळतोय आणि तो पॅवल मध्ये जाताना पाहायला मिळतोय. कुठेतरी पोलादपूर संघाला यावर नियंत्रण मिळवावं लागेल, कारण पोलादपूर संघाची बॅटिंग ऑर्डर पूर्णतः कोलॅप्स आणि उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यामुळे आपण पाहतोय निश्चितपणे दबावाखाली पोलादपूर संघ आहे. पोलादपूर संघाला आवश्यकता आहे ते मोठ्या स्ट्रोकची. हा चेंडू मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द लेग स्टंप पाहायला मिळतात. अंपायर सांगतात की हा चेंडू नियम क्रमांक 22 अनुसार आहे अवांतर. वाईट चेंडू पाहायला मिळतोय, सोयीर चेंडू पाहायला मिळतोय. खूप वेळानंतर आपण पाहतोय धाव फलकावरती एक धाव ऍड होते. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 40 धावा, परंतु रोहा संघ मात्र मैदानावरती अतिशय जबरदस्त कामगिरी करताना पाहतोय. येथे मात्र फलंदाजाला बीट केले. फलंदाजाने लाईन पूर्णतः मिस केली होती. फलंदाज मात्र गोलंदाजाच्या लाईनवर पोहोचू शकला नव्हता आणि त्यामुळे आपण पाहतोय येथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावर पाहायला मिळतात 41 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा आल्यानंतर आता आपण पाहतोय फक्त 10 धावा त्यानंतर आल्यात. याच्यावरून रोहा संघाचा बॉलिंग अटॅक किती भेदक असेल, किती तुफानी आहे याची प्रचिती सर्वांनाच आली असेल. रोहा संघाचा प्रत्येक गोलंदाजाने त्याला जी जबाबदारी दिली होती ती अगदी सहजगत्या निभावली असं म्हणू लागेल. एक अक्षयचा अपवाद सोडला तर प्रत्येक गोलंदाजाने अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा केलाय, भेदक मारा केलाय, तिखट मारा केलाय. पोलादपूर संघाला आवश्यकता आहे का बॅट्समनने चांगली बॅटिंग करण्याची, परंतु ही बॅटिंग करणार कोण हा यक्ष प्रश्न सुद्धा निर्माण झालाय. कोणत्याही बॅट्समन कडनं चांगले स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. येथे मात्र आपण पाहतोय बॅट्समनचा प्रयत्न होता दुसरी धाव घेण्याचा, धाव मिळते केवळ एकच धाव. आता मात्र आपण पाहतोय पोलादपूर संघ केवळ सिंगल मध्ये डील करताना पाहायला मिळतोय. फक्त 42 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. बॅटिंग पॅराडाइज विकेट आहे आणि निश्चितपणे रोहा संघाची बॅटिंग ऑर्डर तगडी आहे. त्यामुळे पाहूया पोलादपूर संघ किती धावा धाव फलकावर लावेल. हा चेंडू आपण पाहतोय लीडिंग एज लागलं, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता, त्यामुळे आपण पाहतोय या चेंडूवरती धाव मिळते केवळ एकच धाव. अमितची गोलंदाजी सुद्धा अगदी रंगात आलेली पाहायला मिळाली. अमितने सुद्धा आपण पाहतोय पार्टी जॉईन केलेली पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहिली देवानंतर अमित सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकानंतर आपण पाहतोय पोलादपूर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 43 धावा. आता मात्र आपण पाहतोय शेवटचं षटक येणं आहे शिल्लक आणि पाहूया अंतिम षटकामध्ये खेळ कसा होईल. कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या 4 षटकामध्ये 43 धावा आल्यात आणि शेवटचं षटक खऱ्या अर्थानं क्रुशियल ओव्हर असणार आहे दोन्ही संघांसाठी. पाहूया अंतिम षटकामध्ये काय होते, किती धावा येतात. आपण पाहतोय संदीप सर काहीसा सल्ला देण्यासाठी मैदानात आलेत आणि खऱ्या अर्थानं जो फलंदाज सूरज सोनावणे, कारण सूरज सोनावणे हा खऱ्या अर्थानं पोलादपूर संघासाठी एकमेव आशेचा किरण आहे. पाहूया तो सूरज सोनावणे कशी बॅटिंग करेल. बंटी पाटील आलाय गोलंदाजीला, पहिला चेंडू बंटी याचा. बंटीचा पहिला चेंडू आपण पाहतोय सूरजने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक राजा आहे, काय अफलातून भन्नाट फिल्डिंग केले. थ्रो मात्र कॅरी करताना नाहीये, परंतु राजाने जी फिल्डिंग मध्ये कमाल केले, अगदी प्रत्येक वेळा त्याच्याकडे चेंडू येतोय तेव्हा तेव्हा राजा फिल्डिंग मध्ये असलेला त्याचा पोटेन्शियल दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय डबल चाले आणि निश्चितपणे संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावा मिळत असताना धावसंख्या पाहायला मिळते 45 धावा. हा चेंडू आपण पाहतोय अगदी ऑफस्टम यॉर्कर पाहायला मिळतोय, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बंटी पाटील सुद्धा अंतिम षटकामध्ये अतिशय अफलातून तेजतर्रार मारा करताना पाहायला मिळतोय. फलंदाजांना मोका देत नाहीये, संधी देत नाहीये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बॅट्समन पूर्णतः बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. या चेंडूवरती सूरज सोनवण्याचा तडाखा आणि या फटक्यानंतर 50 धावा क्रॉस करत असताना पोलादपूर संघाला आवश्यकता या फटक्यांचीच. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 51 ऑन द बोट. खूप वेळानंतर एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. बंटी जेलचा पाठलाग करतोय. कॅच येथे ड्रॉप झाले आणि 2 धावा मिळाल्यात. सूरज सोनावणेकडे कपॅसिटी आहे, क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, आणि अशा वेळी सूरजचा कॅच सोडणं कदाचित महागात पडू शकतो विघ्नेश इलेव्हन रोहा संघाला. बंटी त्याच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला, अगदी थोडासा मागे यायला लागलं होतं त्याला, आणि त्यामुळे तो नीटचा नजर ठेवू शकला नाही. त्यामुळे आपण पाहतोय कॅच मात्र झाले ड्रॉप. नेक्स्ट बॉल. या चेंडूवरती अतिशय अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करताना पाहायला मिळतात. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं सीमारेषेजवळ. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु ज्या पद्धतीने चेंडू फील्ड केला, आणि आपण पाहतोय तिसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज सूरज बत. थँक्यू व्हेरी मच डीजे. येथे आपण पाहतोय खरं तर चौकार जाणार होता, परंतु दोन्ही भाऊ आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती जणू काही जीवाचा रान करताना दिसतात, अगदी 100% एफर्ट लावताना दिसतात. आणि निश्चितपणे आपण पाहतोय सूरज ज्याच्याकडनं संघाला मोठी अपेक्षा होती तो मात्र बाद झालाय. आणि येथे आपण पाहतोय 1 टू गो. धावफलकावरती धावा आहेत 55. शेवटचा चेंडू आहे, किती धावा येणार. विनोद सज्ज होतोय लास्ट चेंडू खेळण्यासाठी. शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय विनोदचा बाट मधनं आलाय, लांब पल्ल्याचा, खूप महत्वपूर्ण, आणि ऐन मोक्याच्या क्षणी संघाला आवश्यकता आलेला हा षटकार पोलादपूर संघाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळवून देईल. थँक्यू डीजे. मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 62 धावांची. अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांसाठी. या स्पर्धेत कोणाचं अस्तित्व राहणार, कोणता संघ सेमीमध्ये प्रवेश करणार, कोणता संघ बाहेर जाणार, याचं उत्तर आपल्याला या मॅच नंतर समजेल, या इनिंग नंतर समजेल. आणि याचं विश्लेषण करण्यासाठी मी घेऊन जातो या संजीव यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. उद्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ओपन स्लॉट्स पाहणार आहोत. पहिला सामना बापूजी देव 11 बारसोली धाटाव विपक्ष दुर्टोली, त्यानंतर विहान 11 खाडेकर पनवेल विपक्ष गोरेगाव मुंबई, त्यानंतर TPL ग्रुप तळा विपक्ष कुबेर 11 अलिबाग, आणि चौथा सामना असेल वैष्णवी कोलाड विपक्ष मुंब्रा. परंतु आणि सन्माननीय खजिनदार माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार हरीशजी गजमल यांनी एक निवेदन दिलेले आहे. जी टी शर्ट व्हॉलेंटियर्सच्या शरीरावरती आहेत,
जवळजवळ 55 टी शर्ट ज्यांनी परिधान केलेली आहेत त्या सर्व व्हॉलेंटियर्सला विनंती आहे की आपण सर्वांनी ते टी शर्ट घालून यायचं आहे आणि 55 ते 55 टी शर्ट घातलेल्या खेळाडूंचं आपल्याला इथे एक फोटो सेशन करायचं आहे, फोटोग्राफ काढायचा आहे आणि त्याच वेळेस हा फोटोग्राफ सिक्सर कंपनीला आपण पाठवणार आहोत. सिक्सर कंपनीचा हा सिक्सर ब्रँड असलेला चेंडू आपण पाहतो, या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा वापरलाय. अगदी अप्रतिम क्वालिटी असलेला हा सिक्सर कंपनीचा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू राजाच्या बॅटमधून निघालेला चौकार. धन्यवाद डीजे. आपण सुद्धा आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये ज्यावेळेस स्पर्धा होईल त्यावेळेस हाच चेंडू वापरावा, कारण अगदी उत्तम प्रतीचा सुंदर अशी क्वालिटी असलेला हा चेंडू आहे. कारण आतापर्यंत एकही चेंडू फुटलेला नाहीये, कोणत्याही चेंडूची स्किन सुद्धा निघालेली नाहीये, कोणताही चेंडू वाकडा किंवा अर्धवट थोडासा बेंड असा दिसलेला नाहीये. त्याच कारणास्तव आपण सांगतोय की सिक्सर हा चेंडू अगदी उत्तम प्रतीचा आणि क्वालिटीचा असल्या कारणाने आपण तो यूज करावा. वळूया मैदानाकडे. राजा बॅक टू दी पवेलियन. राजा आउट होकर मैदान से बाहर आते हुए देखिए, राजा ने हर मैच में पहली गेंद के ऊपर चौका लगाया है, मगर राजा बहुत जल्दी दूसरे या तीसरे गेंद के ऊपर आउट भी हो चुके हैं. तो थोड़ी सी जल्दबाजी यहां पे करते हुए राजा हमें नजर आए. जोश में होश नहीं खोना है, यह एक मूल मंत्र अपने आप को देना होगा राजा को. 62 रनों की जरूरत इस प्रतियोगिता का ये तीसरा दिन और बहुत ही महत्वपूर्ण ये मैच. 6:10 हो चुके हैं. अब यहाँ पे यहाँ से फास्ट मैच होनी जरूरी है, वरना यहाँ पे अंधेरा छा जाएगा और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बहुत ही तकलीफ हो सकती है. तो चलिए दोस्तों, मैदान में राजा आउट होने के बाद सूरज और अविनाश मैदान में हमें नजर आ रहे हैं. स्ट्राइक एंड पर अविनाश, जबकि नॉन स्ट्राइक एंड पर सुराग. हेमंत गेंदबाजी के मोर्चे पर. जी हां, ओवर पिच गेंद थी, उसे उछाल कर खेला. नो मैंस लैंड में गेंद, वन बाउंस सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे. हर ओवर में तकरीबन 12.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं, जो इस शाम के माहौल में आसान नहीं होगा. इस मरतबा फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है बाएं हाथ के बल्लेबाज अविनाश ने, और गेंद देखिए डीप स्क्वायर लेग के दिशा में फील्डर के हाथों में चली गई थी. और अब यहां पे दूसरा रन लेने का प्रयास बल्लेबाजों ने किया है और 2 रन आसानी के साथ मुकम्मल होते हुए इन 2 रनों के साथ रनों की संख्या 10 रन. 30 गज का दायरा जब तक मौजूद रहेगा तब तक यहां पे कहना बहुत ही मुश्किल होगा कि ये मैच कौन जीतेगा. कश्मकश भरा हुआ ये मैच. जी हां, इस मरतबा रूम मिला और उस रूम का पूरा फायदा उठाया. खड़े खड़े उस गेंद को हवाई सफर कराया और 6 रन बटोरे. ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 16 रन, 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट.
राजा आउट होने वाले बल्लेबाज थे जिन्होंने 3 गेंदों का सामना किया और 4 रन अपने टीम के लिए जोड़े। सुराग और अविनाश खेल रहे हैं। अविनाश ने 3 गेंदों का सामना किया और एक चौके और एक चौका और एक छक्के की सहायता से 12 रन बनाकर खेल रहे हैं। स्ट्राइक इन पर इस मरतबा सुराग पहली मरतबा अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का। अब खेलने के लिए तैयार है कल्पेश मोहिते को। जी हां, अच्छी गेंद थी, बहुत ही बढ़िया गेंद थी। हल्का सा अपील हुआ था पगबदा का, अंपायर जी ने उसे सिरे से खारिज कर दिया। पैड से टकराती हुई गेंद शॉट फाइनल की दिशा में चली गई थी। 1 रन आसानी के साथ दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया 17 रन। जीतने के लिए कुल मिला के 5 ओवर में 62 रनों की जरूरत। 62 रन बनाना इतना आसान नहीं होगा क्योंकि एटमॉस्फेयर में अर्थात वातावरण में बहुत ही बदलाव हमें नजर आ रहा है। ओहो, कमाल की गेंद कल्पेश की। कल्पेश के हाथों में जादू जरूर है। दोनों तरफ विकेट के गेंद को घुमाना जानते हैं, कभी ऑफ कटर, कभी लेग कटर, कभी स्लोवर वन, कभी यॉर्कर। अलग अलग तरह की वर्सटाइल गेंदबाजी यहां पे होती हुई कल्पेश द्वारा। यहां फिर से एक बार देखिए क्या शानदार कलात्मक और कौशल्य का इजहार करते हुए बल्लेबाजों को चकमा देते हुए बल्लेबाज आश्चर्यचकित है, करे तो क्या करे, किस तरह से खेला जाए, इसी विवंचना में गिरते हुए दिखाई दे रहे हैं। जी हां, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर बल्लेबाज को बैक टू द बॉलर खेलने पर मजबूर कर दिया था। फॉलो थ्रू में उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए और रनों की हर गुंजाइश को यहां पे खारिज कर दिया है। 4 गेंदों में मात्र 1 रन यहां पे स्कोरबोर्ड पर आया है। जी हां, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर है मगर उसे क्या खूबसूरत हुक किया है। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। शायद यहां पे 4 रन मिलेंगे। जी हां, 4 रनों का इशारा आता हुआ। आपल्याला विनंती आहे की लॉंग लेगच्या दिशेनं, स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि बिहाइंड द विकेट अर्थात लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये आपण जावं। एका ठिकाणी आपण बसू नये। जी हां, इस मरतबा सीधे बल्ले से बहुत ही बढ़िया स्ट्रोक अविनाश के बल्ले से निकलता हुआ ये बहुत ही बढ़िया चौका और एक बैक टू बैक दूसरा चौका। ट्वेंटी फाइव रन ऑन द स्कोरबोर्ड। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 12.50 की औसत से यहां पे रन बन रहे हैं जो कि बहुत ही सकारात्मक दृष्टिकोण मुझे बल्लेबाजों का नजर आता हुआ। रोहा बनाम पोलादपुर, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष जारी है। कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी और अंतिम 4 में कौन सी टीम अपनी जगह बनाएगी, इसके बारे में इसके बाद आने वाले 3 ओवर में हमें पता चलेगा। ये 18 गेंदें बहुत क्रूशल होगी। इन 18 गेंदों में बल्लेबाजों की कसौटी लगेगी, उनका इम्तिहान होगा। कभी गेंदबाज यहां पे बल्लेबाजों को आउट कराने की कोशिश करेंगे तो बल्लेबाज गेंदबाजों के ऊपर हावी होने का प्रयास करेंगे। कमाल का द्वंद्व, महासंग्राम क्रिकेट का हमें यहां पे नजर आ रहा है। कभी गेंदबाज हावी हो रहे थे। कल्पेश ने पहले 4 गेंदों में क्या प्रभावी मारा किया था। 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था मगर अंतिम 2 गेंदों के ऊपर बल्लेबाज अविनाश ने 2 खूबसूरत, बहुत ही टाइमिंग से लबालब भरे हुए स्ट्रोक खेले थे और 8 रन वसूल किए थे। अब यहां पे 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब बचे हुए 18 गेंदों में हमारे गुणलेखक जी राहुल हमें बताते हुए 37 रनों की जरूरत। 18 गेंदें
और 37 रन यानी 12.33 के औसत से यहां पे रन बनाने हैं। किसी भी तरह का वक्त यहां पे जाया करना मुनासिब नहीं होगा, क्योंकि सूरज गुरूब हो चुका है, सूरज ढल चुका है, सूरज अपने घर जा चुका है। अब यहां पे अंधेरा छाएगा। सम्माननीय सागर जी खानविलकर और पंकज येलकर मैदान के अंदर जा चुके हैं और अपना खिलाड़ियों से बातचीत होगी, समझाइश होगी और फिर से एक बार जल्दी ये मैच शुरू होगा, ऐसी उम्मीद हम करते हैं। हमारे गुणलेखक राहुल, उसी के साथ हमारे और एक गुणलेखक अभिषेक और कैमरामैन देवेंद्र सिनकर, हमारे समालोचक प्रीतेश पाटिल, उसी के साथ डीजे चिरू। 25 रन ऑन स्कोरबोर्ड, बचे हुए 18 गेंदों में 37 रनों की जरूरत। 12.33 के औसत से यहां पे रन बनाने हैं, अर्थात हर ओवर में एक बड़ा स्ट्रोक आना लाजमी है। हर ओवर में अगर एक बड़ा स्ट्रोक आता है और उसी के साथ सिंगल और डबल रन भी आते हैं तो यहां पे मैच जीता जा सकता है। मगर पोलातपुर के जानिब से सिद्धार्थ नए गेंदबाज, जी हां, सिद्धार्थ की सबमरीन डिलीवरी टप्पा खाने के बाद नीचे रही थी। सुराग ऑफ स्टंप पर जाकर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश में चूक गए थे। रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं थी। मैंने अभी भी कहा था प्रीतेश कि यहां पे अब गेंदें टप्पा खाने के बाद नीचे रहेगी, क्योंकि शाम हो चुकी है, वातावरण में नमी हमें महसूस हो रही है। फिर से एक बार यहां पे यॉर्क किया था सुराग को और बीचों बीच पकड़े गए थे पग बदा के रूप में। यहां पे जोरदार अपील हुआ, उस अपील को स्वीकारा, अपनी उंगली को आसमान में बुलंद किया और आउट कर दिया है सुराग को। सुराग बैक टू द पैवेलियन। पच्चीस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और उसी दौरान एक बड़ा झटका, बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फांसते हुए सिद्धांत ने जब से हाथों में गेंद ली है तब से यहां पे बल्लेबाजों के ऊपर अंकुश लगाने में कामयाबी हासिल की है। पहली गेंद बिंदी की थी, प्रेशर में डाला था सुराग को और पग बदा के रूप में बीचों बीच विकेट के पिक पकड़े गए थे सुराग। जी हां, इस मरतबा फुल टॉस गेंद जरूर थी, मगर मिड ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे। एक के अलावा यहां पे रन लेने का मौका नहीं है। इस एक रन के साथ रनों की संख्या में तब्दीली, रनों की संख्या हो चुकी है 26 रन, 26 रन ऑन स्कोरबोर्ड। ये मैच देखिए मुश्किल से मुश्किल होता हुआ। टीम मीटिंग यहां पे लेना मुनासिब नहीं होगा, मैं बार बार इसी बात को दोहरा रहा हूं, वरना यहां पे आपको दंडित किया जा सकता है और उसके बाद 2 रन की अगर पेनल्टी दी गई तो उसके जिम्मेदार आप ही होंगे। क्षेत्र रक्षण करने वाली टीम से मेरी गुजारिश है, किसी भी तरह का यहां पे वक्त जाया करना, देखिए इस टूर्नामेंट के लिए, इस मैच के लिए सही नहीं होगा। ये खेल भावना के खिलाफ होगा। स्पोर्ट्समैनशिप दिखाना जरूरी है। अगली गेंद फिर से एक बार सिद्धांत की, जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप, टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकलती हुई गेंद। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाते हुए इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे बढ़ेगा। 27 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 30 गज का दायरा हालांकि हट चुका है, फील्ड यहां पे फैलाई जा चुकी है। फिर से एक बार सिद्धांत, जी हां, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है मगर गैर जिम्मेदाराना स्ट्रोक। मिड विकेट की दिशा में आसान सा कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर।
तीसरा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम रोहा को। ऊपरी क्रम के बल्लेबाज देखिए राजा, सुराग, अविनाश आउट होने के बाद नए बल्लेबाज नितिन, बंटी पाटिल का साथ निभाने के लिए। जी हां, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश की, मगर क्या खोद कर निकाला था उस गेंद को। वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से इतने सुंदर ड्राइव के ऊपर भी एक रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा। काफी क्रिकेटिंग स्ट्रोक था, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये शॉट था, मगर फिर भी एक रन मात्र यहां पे मिलता हुआ। सिद्धांत की अगली गेंद, जी हां, इस मरतबा सीधे बल्ले से तीर की तरह सीधा 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक। धन्यवाद डीजे। 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत। कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग घ्यायची नाहीये। पुन्हा पुन्हा तेच तेच मी सांगतोय। चला लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा। 12 गेंदें बची है और जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में कितने रनों की जरूरत है ये हमारे गुणलेखक हमें बताते हुए। – 28 रनों की जरूरत। नए गेंदबाज आए हैं। ओहो, हेमंत, अंपायर जी की तरफ से व्हाइट का इशारा। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद घूमती हुई निकल गई बाहर की दिशा में। अंपायर जी ने व्हाइट करार दिया। एक रन अतिरिक्त यहां पे मिलेगा। 12 गेंदों में अब 27 रनों की जरूरत। फिर से एक बार, जी हां, बहुत ही बढ़िया गेंद। इस मरतबा आंखों में धूल झोंकती हुई सामने से निकल गई। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। हेमंत, हेमंत उतेकर अपना जलवा दिखाते हुए लाजवाब जबरदस्त गेंदबाजी, मगर इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया था। गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए। आणि मगाशी मी सांगितलं होतं, तो जो सफेद कपडा आपण फिरवलाय त्याच्यामध्ये लोखंडाची सळी आहे, तर क्षेत्ररक्षक लक्षात घ्या। इस बीच फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, कमाल कर दिया है इस गेंदबाज हेमंत उतेकर ने। काफी प्रभावित किया है अपनी फिरकी के जाल में, यहां पे सभी को फांसा है। एक छक्का जरूर यहां पे लगता हुआ, मगर फिर भी बल्लेबाजों को अचंभित करने वाली गेंदबाजी। आहा, फिर से एक बार जबरदस्त गेंद, लाजवाब, इनक्रेडिबल, अद्वितीय और बल्लेबाजों को पूरी तरीके से अचंभित करने वाली यह गेंदबाजी है। करे तो क्या करे, इसी विवंचना में यहां पे बल्लेबाज गिर चुके हैं। हालांकि एक छक्का जरूर आया था, मगर इसके बाद देखिए क्या कमबैक किया है। जी हां, फिर से एक बार शानदार, लाजवाब, जबरदस्त, कमाल की गेंदबाजी, धमाल मचाते हुए हेमंत उतेकर। एक छक्का लगाने के बाद लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी की है। 5 गेंदें हो चुकी है हेमंत उतेकर की। फिर से एक बार हेमंत दौड़ पड़े बाएं हाथ से राउंड विकेट। जी हां, अपने बॉलिंग मार पे कुछ दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, इसी वजह से फिर से एक बार रोक लिया था अपने हाथ को और धीरे धीरे अपने बॉलिंग मार पे फिर से एक बार आते हुए हेमंत उतेकर जिस तरीके से गेंदों को घुमा रहे हैं, बल्लेबाजों के होश उड़ाने वाली ये गेंदबाजी है। और इस मरतबा उल्टे हाथ से खेला, लाजवाब, कमाल का ये स्ट्रोक। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर।
धन्यवाद डीजे। 6 गेंदे और 15 रनों की जरूरत। 6 गेंदे 15 रन, 15 रन 6 गेंदे। क्या कमाल का ये मैच हो रहा है अपनी टीम के लिए और अपने गांव के लिए। ये 22 खिलाड़ी अपने आप को झोंकते हुए, अपने आप को दांव पे लगाते हुए, इन खिलाड़ियों की प्रतिष्ठा इस मैच में लग चुकी है। इस खिलाड़ियों का जज्बा और उनके सपने इस मैच में लग चुके हैं। अब इस मैच में कौन सी टीम जीतेगी, जिस तरीके से मैच होने की जरूरत है और जिस तरीके का मैच प्रेक्षक देखना चाहते हैं, उस तरीके से यह मैच होता हुआ। अगली गेंद, जी हां, इस मरतबा कहीं और खेलना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, एक के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा। अब 5 गेंदे और 14 रनों की जरूरत। 5 गेंदे 14 रन, 2 बड़े स्ट्रोक यहां पे इस 5 गेंदों में आना बहुत ही जरूरी है, तब जाके यहां पे काम बनेगा। गेंदबाज सूरज सोनाव ने थोड़े से प्रेशर में जरूर होंगे। जी हां, इस मरतबा क्या गैप को ढूंढ के निकाला है। वाइडिश लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर, गेंद 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। 4 गेंदे 10 रन और इस मरतबा हवा में गेंद, मगर नो मैंस लैंड में गेंद आती हुई। काउ कॉर्नर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए। इस मैच को अगर जीतना है तो कंपलसरी चेस करना होगा। किसी भी तरह का टॉस या विकेट के बारे में हम नहीं सोचेंगे। इस प्रतियोगिता के नियम के तहत आपको चेस करना होगा। 3 गेंदें बची है और बचे हुए 3 गेंदों में 8 रनों की जरूरत। मैच झूले की तरह, 3 गेंदे 8 रन, 3 गेंदे 8 रन कंपलसरी। ओहो, धन्यवाद डीजे। क्या यहां पे गेंद बिंदी होगी? जी हां, इस मरतबा खेला है मिड विकेट की दिशा में, अच्छी फील्डिंग। 1 रन तो यहां पे मिलेगा मगर दूसरे रन के लिए लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन और रनआउट के रूप में यहां पे आना पड़ेगा वापस। 1 रन कंपलसरी जीत मुकम्मल करने के लिए। टीम मीटिंग घेऊ नका आणि सामना संपल्यानंतर कोणीही आतमध्ये जाऊ नका। सामना संपल्यानंतर कोणीही आतमध्ये जायचं नाहीये। 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज। एक चेंडू, 1 धावेची गरज। दिलों की धड़कने तेज, धक 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 गल, माधुरी की याद फिर से आती हुई। दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच। नए बल्लेबाज इस बीच अमित, क्या यहां पे बिंदी गेंद आएगी? क्या यहां पे कैच आउट होगा? क्या यहां पे बल्लेबाज 1 रन निकालने में कामयाब होंगे? जिस तरीके से ये आज के दिन का अंतिम मुकाबला होने की जरूरत थी वो यहां पे होता है। कहते हैं कि पसीना बहाने वाले इतिहास रचते हैं। और इसी के साथ यहां पे